नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। तुम्हाला या ठिकाणी एक प्रोजेक्ट दिसत आहे ज्यामध्ये तुम्हाला घडी दिसत आहे। आता बघा, टेट मे 2025 मध्ये जर घड्याळावर प्रश्न विचारले तर आपल्याला या पद्धतीचे टाइप्स माहित पाहिजे। आता थोडा तुम्हाला टाइप्सचा परिचय करून देतो की किती प्रकारचे प्रश्न आपल्याला करूनच परीक्षेला जायचं आहे। या ठिकाणी बघा, ही घड्याळ आहे। आता घड्याळीमध्ये काय विचारले जाते तुम्हाला माहित आहे, तर तास आणि मिनिट काट्याच्या दरम्यानचा कोन विचारला जातो। मग तास आणि मिनिट काटा ची जी वेळ आहे ते दोन प्रकारची असते। एक म्हणजे मिनिटे तुम्हाला समय याच्यामध्ये दिलेले असतात, दुसरं म्हणजे मिनिटे हे विषम याच्यामध्ये दिलेले असते। आता याची तर तुम्हाला कोण काढता आला पाहिजे, तास आणि मिनिट काट्यांच्या दरम्यानचा। त्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी थोडंसं तुम्हाला अंधुक दिसत असेल तरी पण सांगतोय की दोन दोन वेळा दिलेल्या असतात आणि त्या दोन वेळांच्या दरम्यानची जे काही कोण आहे ते आपल्याला काढायला लावतात आणि मग त्याच्यातला आपल्याला फरक फाइंड आउट करायला लावले जाते। अशा पद्धतीनं दोन तास आणि मिनिट काट्यांच्या दरम्यान निघणारे जे कोन आहे त्याच्याबद्दल आपल्याला टाइप्स विचारले जातात। दुसरी या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तर मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा मिनिट काटा, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन झालेला दिसला। म्हणजे त्याने अशी शाब्दिकता दिली की मिनिट काटा 12 वर असताना तास काटा आणि मिनिट काटा या दोनच्या दरम्यान काटकोन तयार झालेला दिसला। ही पोझिशन कुठे कुठे येते, तर एक तर 3 मध्ये येते, नाहीतर 9 मध्ये येते। एक तर 3 वाजता येते, नाहीतर 9 वाजता येते। मग त्याच्यानंतर आणखी 1.5 तासांनी, आणखी 2.5 तासांनी, आणखी 1.25 तासांनी काय म्हणते, त्या दोन काट्यात खालील पर्यायापैकी कोणत्या मापाचा कोन होईल। म्हणजे त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं, मात्र आपल्याला काढायला काय लावला तर कोणच काढायला लावला, या पद्धतीचा प्रश्न विचारला जाते। या ठिकाणी बघा, खालील पर्यायातील दोन वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत। कोन एकरूप आहे, मग दोन कोन जर एकरूप असेल तर त्याची बेरीज किती असते, तर 11 2 डॉट 60 एवढी असते, अर्थातच 12 एवढी असते। मग त्याच्यातला विसंगत विचारले जाते, जो एकरूप नाही ते विचारले जाते, हाही टाइप्स विचारला जातो। त्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे की 8.725 याचे वाले तास मिनिट आणि सेकंदामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। ही जी वेळ आहे ना मित्रा, तर पॉइंट मध्ये दिलेली आहे। ही वेळ आपल्याला तास मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करायची आहे, असे प्रश्न विचारले जाते। म्हणजे बघा, ऑप्शन तुम्हाला तास मिनिट आणि सेकंदाच्या संदर्भातले आहे। या ठिकाणी आणखी एक आहे की याच्याशी इंटर रिलेटेड काय, तर हे जे ऑप्शन तुम्हाला दिसतात ना, ते ऑप्शन प्रश्न म्हणून विचारले जाते आणि उत्तर आपल्याला पॉइंट मध्ये काढावं लागते। जसं की या ठिकाणी 8 तास 25 मिनिटे 12 सेकंद दिलेला आहे, मग याला आपल्याला पॉइंट मध्ये वेळ काढावी लागते, असे इंटर रिलेटेड प्रश्न असतात। त्यानंतर आपण पुढे जाऊ। हा बघा, रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून शुक्रवार सकाळी 8 वाजेपर्यंत तास आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन किती वेळा होईल। आता एक वेळ दिली जाते सकाळची, एक वेळ दिली जाते दुपारची किंवा संध्याकाळची किंवा रात्रीची, सायंकाळची। मग त्याच्या दरम्यान किती तास होतात, त्या तासांच्या दरम्यान किती काटकोन होतात। 90 डिग्रीचा कोन म्हणजेच काटकोन होणे, म्हणजे 2 तासांच्या म्हणजेच 2 वेळेंच्या दरम्यान किती वेळा काटकोन होते, असे पण प्रश्न विचारले जाते। मग त्याच्यातून काय मायनस करायचं हे ते तुम्हाला मी सांगणारच आहे। त्यानंतर या ठिकाणी सेम टू सेम आहे, फक्त काय तर 2-2 वेळा दिलेल्या असतात। एक वेळ दिलेली असते 2 ते 5, दुसरी वेळ दिलेली असते 7 ते 9, 10, 11 आणि त्याच्या दरम्यान जे काही कोन होत असेल, इकडे किती कोन, तिकडे किती काटकोन आणि त्याची वजाबाकी, असे तुम्हाला प्रश्न विचारले जाते। त्यानंतर महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला जलप्रतिबिंब माहित आहे, तुम्हाला आरशातील प्रतिबिंब माहित आहे। जर समजा तुम्ही घड्याळ, आपली जी घड्याळ आहे काट्याची, ती जर तुम्ही आरशाच्या बाजूला ठेवली तर त्याच्यातले जे काटे आहे त्याच्यावाला साईड चेंज होणार, बघा साईड चेंज। पण तुम्ही जर ते पाण्याच्या वर ठेवली तर त्याच्या साईड चेंज नाही होणार, तर अप अँड डाऊन चेंज होणार। यावर प्रश्न विचारले जाते आणि त्याच्यावेळी मी तुम्हाला भन्नाट असे ट्रिक सांगणार आहोत। जर घड्याळामध्ये 7:35 वाजले असतील तर पाण्यामध्ये काय वेळ दर्शवले जाईल, म्हणजे घड्याळाच्या वेळेवरून पाण्याची वेळ म्हणजे पाण्यामध्ये काय जलप्रतिबिंबात दिसले जाईल हे विचारण्यात आलेलं आहे। सोबतच जलप्रतिबिंबामध्ये विचारले गेलेली वेळ तर विचारतेच, सोबत आपल्याला आरशामधली सुद्धा वेळ विचारल्या जाते। हाही टाइप्स आपल्याला पूर्ण करावा लागतो। त्यानंतर इकडे बघा, या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा आहे। आता इथे खूप महत्त्वाचा टाइप्स आहे की जर एक घड्याळ 5 सेकंदाने दर तासाला मागे पडत असेल,
आता 5 सेकंदाने, 7 सेकंदाने, 10 सेकंदाने अशा घड्याळी मागे पडतात. एकाच दुसरी घड्याळ फास्ट धावते, परंतु मागे पडण्याच्या संदर्भात जास्त टाइप्स विचारले जाते. एक घड्याळ दर तासाने 5 सेकंद मागे पडते. दुपारी 12 वाजता घड्याळ जर बरोबर लावले तर रात्री 12 वाजता त्या घड्याळीमध्ये कोणती वेळ दाखवली जाईल. मग ती जेवढ्या मिनिटाने सेकंदाने मागे पडत असेल तेवढी वेळ त्याच्यातून मायनस करावं लागेल. असे टाइप्स विचारले जाते. एकाच दुसरे टाइप्स मागेच्या ऐवजी पुढे विचारले जाते. मग पुढचं टाकावं लागते, प्लस करावं लागते. हे तर कॉमन सेन्स आहे. आता सर्वात महत्त्वाचा टाइप्स असा आहे या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी घड्याळात जर 4:30 वाजले, आता 4:30 वाजले असो, 5:30 वाजले असो, हे सगळे मी टाइप्सचं तुम्हाला सांगत आहो. अशा पद्धतीचे टाइप्स येणार आहे. घड्याळात जर 4:30 वाजले आहेत तर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल. आता आपल्याला माहित आहे मिनिट काटा आणि तास काट्याची फिक्स पोझिशन असते, परंतु या ठिकाणी बदलवली जाते पोझिशन. 4:30 वाजता 4:30 जर आपण काढले तर 4:30 वाजता आपला जो मिनिट काटा असतो तो बरोबर 6 वर असणार आहे, म्हणजे दक्षिणेला असणार आहे. परंतु या ठिकाणी काय सांगितलं, मिनिट काटा पूर्वेला असणार आहे. मग दक्षिण दिशा पूर्व झाली आहे की नाही. मग तशा संदर्भात तास काट्याची पोझिशन काय दर्शवेल असे दिशा दर्शकतेच्या संदर्भातले प्रश्न विचारलेले असतात. शेवटचा खूप महत्त्वाचा आहे. आता ही घडी आहे 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 असं करत करत त्यांनी 7 ते 8च्या दरम्यानच्या संदर्भातला एक प्रश्न विचारला. 7 ते 8 या वेळेत मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती वाजता 90 डिग्रीचा कोन तयार होईल. प्रत्येकच 2 तासांच्या दरम्यान, प्रत्येक 2 तासांच्या दरम्यान कोणता ना कोणता कोन तयार होत असतो. मग 10चा असो, 20चा असो, 30चा असो, 40चा असो किंवा 50चा असो किंवा 70चा असो, 80चा असो किंवा 90चा असो किंवा 180चा असो. मी काय बोललो बघा, 90चा पण बोललो, 180चा पण बोललो आणि सोबतच 50चा पण बोललो. म्हणजेच लघुकोन सुद्धा होऊ शकतो, काटकोन सुद्धा होऊ शकतो आणि सरळ कोन सुद्धा होऊ शकतो. या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला दिसून येते 6 वाजून या ठिकाणी 7 ते 8 या वेळेत, मग 7 ते 8 असो, 8 ते 9 असो किंवा 9 ते 10 असो, कुठे 2 तासांच्या दरम्यान मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती वाजता 90 डिग्रीचा कोन तयार होईल. 90 डिग्रीचा विचारला जाते किंवा 50 डिग्रीचा विचारला जाऊ शकते किंवा मित्रांनो या ठिकाणी विरुद्ध दिशेला म्हणजेच काय, किती डिग्रीचा, विरुद्ध दिशेला 2 काटे असणे म्हणजे सरळ रेषेत असणे म्हणजे 180 डिग्रीचा सुद्धा कोन विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने हे सर्व टाइप्स आपल्याला पूर्ण जर केले तर मग परीक्षा कोणती असो ना, तुम्हाला त्यातला जर टाइप्सच माहीत असेल तर मग तुम्ही प्रश्न सोडवू शकता, किती कॉम्प्लिकेटेड असला तरी. मग मी तेच काम करतोय की तुम्हाला याच्यावरचे टाइप्स किमान 5-10 टाइप्स मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवणार. यावर 3 व्हिडिओ मी तुमच्याकडे टाकणार आणि तुमच्यावाली ही कॉन्सेप्ट घड्याळीची पूर्ण करणार आहोत. सोबतच कॅलेंडर सुद्धा मी याच पद्धतीने घेणार आहोत. चला पुढे जाऊया. आता आपण एक टाइप्स आता कव्हर करू. ठीक आहे. पहिला टाइप्स आहे एका घड्याळातील मिनिट काठा व तास काठा यांच्या सकाळी लक्षात घ्या, सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या. या ठिकाणी काय सांगितलं, एक ही अशी घड्याळ काढायची, दुसरी पण घड्याळ काढायची. आता 2 घड्याळींमध्ये होणारे जे काटकोन आहे त्यांची संख्या आपल्याला फाइंड आउट करायची. या ठिकाणी 12 वाजले, या ठिकाणी 6 वाजले, या ठिकाणी 3 वाजले, या ठिकाणी 9 वाजले. असं फास्ट ग्राफिंग करून घ्यायचं. ग्राफिंग केलं की म्हणजे त्याच्या सुसूत्रता येऊन जाते. सकाळी 6 वाजतापासून, सकाळी 6 म्हणजे हे सकाळचे 6 म्हणूया आपण याला, सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. दुपारचा 1 म्हणजे इथं 1 येतो, म्हणजे इथून इथपर्यंतचा प्रवास आहे सुरुवातीचा. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत. संध्याकाळचे 4 कुठे वाजणार आहे, इथे वाजणार आहे, आणि 10 म्हणजेच काय, इथपर्यंत. अशा 2 घड्याळांच्या दरम्यानच्या आपल्याला वेळा दर्शवण्यात आलेल्या आहे. आता 6 वाजतापासून सकाळचे तर आपण दुपारी 1 वाजेपर्यंत जर जात असू तर किती तास आपल्याला पुढे जावं लागेल. 6 6 3 9 म्हणजे इथं 6 तास झाले आणि इथं झाले 7 तास. बरोबर आहे. 7 तासांचा हे झाला. तो काढायचा कसा, तो असा पण काढू शकता तुम्ही. एकला आपण काय म्हणतो 24 तासी घड्याळानुसार, एकला आपण म्हणतो 13. 13तून 6 जर काढले मित्रा तर या दोघांमधले गॅप्स बिटवीन निघून जाते. तर हे येते 7 तासांची.
7 तास. आणि असं जर मोजलं तरी 7 तास येते. इथं 3 आणि 3 6 आणि हा एक काय 7 तास. आता एक कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे की या 7 तासांच्या दरम्यान किती वेळा काटकोन तयार होऊ शकते तास आणि मिनिट काठ्यामध्ये. किती वेळा तास आणि मिनिट काठ्यामध्ये काटकोन तयार होतो. तर प्रत्येक तासाला तो 2दा होत असतो. प्रत्येक तासाला 2दा होते म्हणजे गुणिले 2 म्हणजे 14 वेळा. मात्र लक्षात घ्या 14 वेळा तर होणारच आहे. प्रत्येक तासाला 2दा काटकोन तयार होते म्हणजे होतेच. मात्र जर मध्येच 9ची वेळ आली किंवा 3ची वेळ आली तर ते एक न कमी करावं लागते. 9ची वेळ आली तर 1 न कमी करा. 3ची वेळ आली तरी 1 न कमी करा. 9 आणि 3ची 2 वेळ जर आली तर 2 ने कमी करा. मग या ठिकाणावरून 6 7 8 9 9 हा इथे क्रॉस झाला. 9 क्रॉस झाला. फक्त 9च क्रॉस झाला. म्हणजेच या ठिकाणी वजा काय करावं लागेल तर 1 करावं लागेल. आता या ठिकाणी काय झाले 13 वेळा काटकोन तयार होतो. विस्तृत स्वरूपाचा प्रश्न आहे. 2 क्वेश्चन एकामध्येच इन्क्लूड असल्यासारखे आहे म्हणून तुम्हाला थोडासा वेळ लागेल. 7 तास 7 दोन्ही किती 14. 14तून 1 गेला म्हणजे 9 वाजताची वेळ ओलांडून गेली तर 1 कमी करायचा. 1 कमी केला म्हणजे 3 वेळा झालं. सेम टू सेम आता आपण इकडे जाऊ. ही आहे संध्याकाळी किंवा सायंकाळी. संध्याकाळी आपण म्हणू संध्याकाळी 4 वाजतापासून तर आपण 10 वाजेपर्यंतचा प्रवास आहे. इकडे तर आपण 13 काढले. आता आपल्याला इकडे काढायला लागेल. या 6 पासून तर 10 पर्यंत आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. 10 वजा 4 म्हणजे 6 वेळा. किंवा मोजलं ते बघा 4 5 6 इथं 2 तास झाले. इथं 3 तास 5 4 1 2 3 4 5 आणि 6 तासांची गॅप्स बिटवीन आहे. प्रत्येक तासाला 2 वेळा काटकोन तयार होते. म्हणजे 6 तास म्हटलं तर गुणिले 2 केलं तर 6 दुनी 12 काटकोन तयार होईल. 12 काटकोन तयार होईल. झाले 12 काटकोन. मात्र मी सांगितलं काय तुम्हाला 3चा तास जर ओलांडला गेला 3 वाजताची वेळ जर ओलांडली गेली तर 1 वजा करा. नाही तर 9 वाजताची वेळ ओलांडली गेली तरी सुद्धा 1 वजा करा. इथं 9ची वेळ ओलांडल्या जाते ना इथपर्यंत जायपर्यंत म्हणून एकदाच मायनस करायचा. सो 11 काटकोन तयार होते. आता त्यांनी काय विचारलं एका घड्याळातील मिनिट काठा व तास काठा याच्यात सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या किती तर 13 आणि संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या किती तर 11. या दोहोंमध्ये कितीचा फरक आहे विचारण्याचं स्वरूप जरा वेगळं होतं. होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे ही कितीने जास्त आहे तर 2 ने जास्त आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. सो आन्सर इज 4th. 2 ने जास्त आहे. 13 वजा किती हे तर 11 म्हणजे 2 काटकोन जास्त आहे याच्यामध्ये. सो आन्सर इज 4th. या पद्धतीचा कुठलाही प्रश्न आला ना तर तुम्ही तो सोडवताच आला पाहिजे. येस. सो 4th नंबरचा ऑप्शन राईट आहे. सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन जरा वेगळा आहे. पॉइंटमध्ये वेळ देण्यात आलेली आहे आणि ती पॉइंटमध्ये दिलेली जी वेळ आहे आपल्याला तास मिनिट आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण हिला डिस्ट्रीब्यूट कशी करायची पहिले काय करायचं तास त्याच्यानंतर मिनिट त्याच्यानंतर सेकंद असं लिहून घ्यायचं. झालं म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं करायचं. 8 जो पहिला आहे ना पॉईंटच्या तिकडचा जो आहे ना तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा. टाकला. त्याच्यानंतर पॉईंटच्या जवळचा जो आहे ना पॉईंटच्या जवळचा हा जो 7 आहे इथे टाकायचा. म्हणजे जणू काय 8 इकडे टाकला आणि 7 इकडे टाकला. आता उरलं काय तर 25 उरले. त्याला थोडंसं अंडरलाईन करायचं आणि एवढा भाग विचारात घ्यायचा. पॉईंट पासून तर 25 विचारात घ्यायचा. पॉईंट आणि 25 हा जो टाकलेला आहे तो कट करायचा. जो कट करत असाल त्याला 0 इमॅजिन करायचं. म्हणजेच इथं काय येणार आहे 0.7 साठी 0 आणि हा 25 उरलेला इथे टाकायला लागेल. असं करावं लागेल तुम्हाला. आता तास मिनिट आणि सेकंदामध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी याला काहीच हात नका लावू. याले गुणिले मात्र 6 करायचे आणि याले गुणिले 3600 करायचे. आता हे नेहमीच करायचं. गुणिले 6 गुणिले 3600 याचा गुणाकार आपण करून घेऊ. साइन 7 42 मिनिटे आले पण आपल्याला. मात्र इथे काय करायचं इथे थोड्या वेळासाठी पॉईंट निग्लेक्ट करायचा आणि 25 फक्त गृहीत पकडायचे आणि मग 25 गुणिले 36चा गुणाकार करू. आता गुणाकार करत असताना 2 शून्य कटले याच ठिकाणी 2 शून्य लिहून टाकले
25 सकम 150 होते, 15 आले हातचे, 25 3 75, 75 आणि 15 होते 90. हे 90 जे आहे ते इथं लिहिले. आता पॉईंट लक्षात घेऊ की पॉईंटची पोझिशन मागून 3 अंकानंतर होती, म्हणजेच मागून 3 अंकानंतर इथं पॉईंट द्यायचा. म्हणजे हे 3 शून्य कटले, फक्त काय उरले तर 90 उरले. आणि 90 काय आहे तर सेकंद, 42 काय आहे तर मिनिटे, 8 काय आहे तर तास. बघा हे फक्त खाली आणले. आता हे जे 90 सेकंद आहे त्याच्यामध्ये 1 मिनिट आणि 30 सेकंद इन्क्लूड आहे. म्हणजे याच्यातून 1 मिनिट जर काढला, 60 सेकंद जर काढले तर 30 सेकंद उरतात. परंतु हा जो 60 सेकंद आहे तो इकडे काय करायला लागेल, मग इथे जर 30 सेकंद ठेवत असाल तर याच्यातले 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट याच्यामध्ये ऍड करायला लागेल. म्हणजे इथे काय झाले तर 13 मिनिटे झाले. आपलं कन्व्हर्जन झालं, आपलं आन्सर निघालं 8 तास 43 मिनिटे 30 सेकंद. कुठे आहे 8 तास 43 मिनिटे 30 सेकंद इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया. बघा राईट आहे. तिसरा क्वेश्चन बघा, सेम टू सेम क्वेश्चन. हा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू सुद्धा शकता. आता या ठिकाणी बघा 4. आता तुम्हाला काय सांगितलं, तास लिहा, त्याच्यानंतर मिनिटे लिहा आणि त्याच्यानंतर काय लिहा सेकंद लिहा. आता असं लिहिल्यानंतर हा जो 4 आहे पॉईंटच्या इकडचा 4 आणि पॉईंटच्या इकडचा 2 इथे लिहायचा आहे की नाही. जणू काही इथं मधात पॉईंट इमॅजिन करायचा, मधात लपून ठेवायचा तो पॉईंट. आता उरलं काय रे तर एवढा जो भाग आहे पॉईंट पासून 3 पर्यंतचा याच्यातला 2 निघून गेला. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही 0.2 साठी 0 कट झाला आणि तो त्या ठिकाणी शून्य ठेवावा लागेल ना आपल्याला, आणि इथं 3 घ्यायचा. आता या ठिकाणी गुणिले काय करता तुम्ही 6. बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी 6 गुणिले 36. सेम टू सेम आहे ना हा प्रश्न. 6 गुणिले 3600 करायचं आहे या ठिकाणी. झालं. साइन 2 किती 12 मिनिटे आले पण आपल्याला, पण त्याच्यामध्ये ऍड होऊ शकते एखादा. झालं. आता या ठिकाणी पॉईंट निघले करायचा आणि डायरेक्टली काय करायचं, हे 2 शून्य लिहायचे. 3 सकम 18, हात चावला 1, 3 3 9 किती 10. म्हणजे या ठिकाणी आले 10,800. परंतु मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला. म्हणजे हे 2 शून्य कट झाले. मग उरले काय तर 108 सेकंद. परंतु 108 सेकंदामध्ये किती सेकंद जर त्याच्यातून मायनस केले, म्हणजे 60 सेकंद जर मायनस केले, 1 मिनिट जर मायनस केला, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद जर मायनस केले तर इथं 48 सेकंद उरतात. किती उरतात 48 सेकंद उरतात. आणि हे जे 60 आहे 60 सेकंद इथं मायनस केले म्हणजे इकडे 1 ऍड करायचा, 1 मिनिट ऍड करायचा. इथे झाले 13 मिनिटे. बघा लक्षात घ्या 12चे 13 मिनिटे झाले. 108 मधून 60 सेकंद गेले तर या ठिकाणी 48 सेकंद उरले आणि आपल्याला प्रॉपर आन्सर आला. हे जे 4 तास आहे थेट आपण इथं खाली 4 तास घेऊया. म्हणजेच काय होते की 4.23 चं कन्व्हर्जन होते 4 तास 13 मिनिटे 48 सेकंद. 4 तास 13 मिनिटे 48 सेकंद इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा चेक करूया राईटच आहे. चौथा प्रश्न बघा. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कराच. कारण की येणारी जी टेट परीक्षा आहे ते तुम्हाला जर क्रॅक करायची असेल तर प्रत्येक चॅप्टरचा हर एक टाईप समजून माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता. मग घड्याळ असो, कॅलेंडर असो, सिम्प्लिफिकेशन असो, क्वाड्रॅटिक इक्वेशन असो, इनइक्वॅलिटी असो, सिटिंग अरेंजमेंट असो, पझल असो किंवा अन्य चॅप्टर असो मॅथ्स अँड रिजनिंगचे, मी त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर करून देणार आहोत. स्टडी अप हे ॲप्लिकेशन आहे, क्लासचं ॲप्स आहे. ते ॲप्ससुद्धा तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो की सर्वात महत्त्वाचं आहे मित्रा की हे मी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. मला तरी वाटते सर्वात आधी टेटची टेस्ट सिरीज मीच लॉन्च केलेली होती. ॲक्च्युली इट्स अ सेकंड राऊंड. सेकंड राऊंडमध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांना 10 पेपर देत आहो. हे पेपर डेली न होता 1 दिवस आड होतात किंवा 2 दिवस आड होतात. परंतु प्रत्येक पेपर हा फुल लेंथचा असतो. 200 गुणांचा तो पेपर असतो. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजी, जीके, मॅथ्स आणि रिजनिंग असते. मॅथ्स आणि रिजनिंगला 110+ मार्क्सचे वेटेज आहे ते त्या ठिकाणी टाकल्या जाते. हर एक प्रकारचा क्वेश्चन्स त्या ठिकाणी मी टाकत असतो. सिटिंग अरेंजमेंटचे 15 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे 3 सिटिंग अरेंजमेंट गुणिले 5 म्हणजे 15 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर पझल एक असते. त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला सारणीचे प्रश्न दिले जाते किंवा मग त्या ठिकाणी पाय चार्टचे प्रश्न दिले जाते. हे सर्व या पेपरमध्ये असते. जर तुम्ही इच्छुक असाल तर फीज आहे 200 रुपयेच आणि ते तुम्ही जीपे किंवा फोनपे करू शकता.
आणखी यामध्ये सांगायचं असं आहे की जर तुम्हाला या पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाले तर मी काय करतो की चॅप्टर वाईज सुद्धा तुम्हाला टेस्ट प्रोव्हाइड करतो। याच्यासोबतच कमी अधिक प्रमाणामध्ये माझ्याकडून जेवढ्या शक्य होत असेल तेवढ्या टेस्ट तुम्हाला चॅप्टर वाईज सुद्धा मिळतात, मात्र त्या टेस्ट खूपच छान आहेत। येस, म्हणजे तुम्हाला हा पेपर कव्हर होतो। आणि पेपर कव्हर कसा करायचा, तर पेपर कव्हर तेव्हाच होतो की पहिल्या दिवशी पेपर सोडवल्यानंतर तुमचा जर टाइम उरला नसेल तर सेल्फ तुम्ही बघायचं आपलं कुठं काय चुकलं। ती चूक लक्षात आल्यानंतर जर तुमच्याले क्वेश्चन जर चुकले असेल तर संबंधित पुस्तकातून त्या चॅप्टरमधून त्या कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या किंवा ज्या ठिकाणी तुमचा क्लास असेल त्या ठिकाणावरून तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या आणि देन मग दुसऱ्या पेपरमध्ये थोडेसे मार्क्स पण वाढते आणि वेळ पण कमी लागतो सोडवायला, म्हणून तुम्ही जॉईन करू शकता। चला पुढे जाऊया आपण। आपल्याला 10 प्रश्न पूर्ण करायचे आहे या ठिकाणी। ओके, एक बॅच सुद्धा आहे मित्रांनो। 1200 रुपये पेमेंट केल्यास तुम्हाला 9 ते 12च्या दरम्यान प्रत्येक चॅप्टरच्या कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केल्या जातात आणि प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमच्याकडे करून घेतली जाते टेस्टच्या माध्यमातून, पीडीएफच्या माध्यमातून। ठीक आहे, सो हे सर्व वाचून घ्या आणि तुम्ही जॉईन करू शकता। नेक्स्ट, 8 तास 25 मिनिटे 12 सेकंद। आता तुम्हाला मी ऑलरेडीच सांगितलेलं आहे की पहिले विचारली होती 80 वेळ, त्याला कन्वर्ट केला आपण तास मिनिटे आणि सेकंद मध्ये। आता प्रत्यक्षरित्या तास मिनिटे आणि सेकंद दिलेले आहे आणि याला पॉइंट मध्ये कन्वर्जन करण्यासाठीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। खूप इच्छा आहे तरी 8 तास लिहून घेतला, 25 मिनिटे लिहून घेतले, 12 सेकंद लिहून घेतले। आता 8 25 12 तास मिनिटे आणि सेकंद। ठीक आहे, असं स्पीडने लिहितो थोडंसं। आता मित्रांनो काय करायचं की जे मिनिटे आहे ना, मिनिटे आधी त्याला आपण काय करत होतो तुम्हाला माहितच आहे, गुणिले आपण 6 करत होतो। आता या ठिकाणी भागिले 6 करायचं। मी तर म्हणतो अशी रेष द्यायची आणि भागिले 6 करायचं, असं करायचं। आणि याले मित्रा भागिले 36 करायचं, याला 6 ने आणि याला त्याच्या वर्गाने म्हणजे 36 ने। एवढं फक्त कॅल्क्युलेशन करा। आता कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, आता बघा जो रिमेन राहतो म्हणजे जो बाकी राहतो तो इकडे रिप्लेस करायचा, म्हणजे 6 × 6 आणि 6 × 24 भाग कितीचा गेला 4चा आणि उरला किती तर 1 हा इथे लिहिला। 1 काय आहे बरं, हा मिनिट। 1 मिनिट आलेला आहे तर तो 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद इकडे टाकायचे, याच्यामध्ये 60 टाकले। मग हे किती झाले 12चे झाले 72, 12 आणि 60 चे किती झाले 72। बघा पुन्हा सांगतो, 6 ने भाग दिला, 6 × 24 इथं 4 मिनिटे आले। सो ते 4 मिनिटे आपण समजा 4 इथे लिहून घ्यायचे, जो काही भाग आला तो इथे लिहून घ्यायचा आणि रिमेन किती आला, उरला किती 1 म्हणजे 60 सेकंद उरले, ते इकडे जाऊ द्यायचे। इकडे गेल्यानंतर ते प्लस होणार या सेकंदामध्ये, झाले 72 सेकंद। आता डायरेक्टच भाग जातो, 36 × 36 36 दोन्ही 72 म्हणजे हे 2 आले, म्हणजे हे 2 इथे लिहायचे। इथं काय लिहिले आपण 4, इथं काय लिहिले 2, इथं काय लिहिले 8 आणि मग तुम्हाला माहितच आहे या 2च्या मध्ये पॉइंट कुठे लपलेला असतो, इथं। म्हणजे आन्सर काय झालं 8.42। इट्स अ व्हेरी इझी। फर्स्ट ऑप्शन हे मित्रा राईट आहे। चला, राईटच आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 5 तास 43 मिनिटे 12 सेकंदाचे तासात दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं। खूप इझी आहे। तास आपण घेऊया, त्याच्यानंतर मिनिटे आपण घेऊ, त्याच्यानंतर सेकंद आपण घेऊ। आता या ठिकाणी सर बघितलं तर या ठिकाणी लिहिणार आहे 5, तुम्ही तोंडी करू शकता हे, नंतर इथं 43 आणि नंतर इथं 12। तोंडी करता तर खरं, मात्र तुम्हाला काय करायचं हे माहित होण्यासाठी मी सांगतोय। या ठिकाणी भागिले काय करायचं 6, या ठिकाणी भागिले काय करायचं 36। आता आपल्याला कसं आन्सर काढायला लागेल तर sin 742 भागाकार इथं दिला, sin 742 भागाकार खाली दिला, उरला किती 1। हा जो 1 उरला मिनिट, तो मिनिट इकडे 60 सेकंदामध्ये इकडे जाऊ द्यायचा। हे किती झाले मग 72, 36 × 36 36 दोन्ही 72। केव्हा इथे 36च्या पटीत येतात, म्हणजे इथे आले 2 इथे आले, नंतर इथे 5 झालं आन्सर। इथे पॉइंट दिला की आन्सर काय तयार होईल 5.72। येस, सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। अर्थातच तास मिनिटे आणि सेकंद जी दिलेली वेळ होती ती आपण दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलेली आहे। फोर्थ ऑप्शन राईट आहे। 6वा प्रश्न बघा, 7 ते 8 या वेळेत मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती वाजता 90 डिग्रीचा कोन तयार होतो। अतिशय महत्वाचा आहे बाबा।
बघा या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी बिलकुल तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. कसा फॉर्म्युला असतो किंवा मग तोंडी तोंडी सांगतो. 7 आणि 8च्या दरम्यान, या 2 तासांच्या दरम्यान, म्हणजे तुम्हाला असं जर ग्राफिंग काढलं, असं जर केलं मी, इथं 12 म्हटले, इथे 6, इथं 3 आणि इथं 9 झालं. ओके. आता 1 2 4 5 7 8 10 आणि 11. आता 7 ते 8च्या दरम्यान, म्हणजेच या एवढ्याच्या दरम्यान, या वेळेच्या दरम्यान इथं जे आहे ना, तर तास आणि मिनिटामध्ये 90 डिग्रीचा कोन एक्झॅक्टली किती वाजता होणार आहे, तर तो 7 वाजून काही मिनिटाने होणार आहे, काही मिनिट आणि काही तासाने होणार आहे. बघा 7 वाजून काही मिनिटे काही सेकंदाने होणार ना तो, म्हणजेच या दोहोंमध्ये, म्हणजे हा जर समजा तास काटा असा असला तर तो इकडे असा कुठेतरी जाईल, नाहीतर मी इकडे जाईन असा, तेव्हाच होणार की नाही. पण दोनदा होणार तो, एकदा इकडे पण होणार आणि एकदा इकडे पण होणार, दोनदा होणार ना. म्हणून दोनदा होण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे -15 आणि दुसरं म्हणजेच +15. एवढं तुमच्या लक्षात आलं झालं. मग आता काय करायचं, आता हे जे 7 वाजता म्हणते की नाही, 8 वर लक्षच नका देऊ, 8चा काही रोलच नाही याच्यामध्ये. फक्त त्यांनी काय दरम्यानचं म्हटलं म्हणून तो 8 घ्यायला लागते. आपल्याला ह्या 8 वर काही विचारच नाही करायचा, फक्त 7च घेऊन पुढे जायचा. आता 7ची करायची केव्हाही 5 पट. 7 दिसराले दिसला की 5 पट करायची गुणिले 5, म्हणजे किती झाले 35. 35 दिसले रे दिसले की त्याच्यातून हे 15 वजा करायचे, गुणिले 5 वजा 15, गुणिले 5 वजा 15. मग 15 वजा केले की हे किती झाले, तर 20 झाले. झालं. हे 20च घेऊन पुढे जायचे आणि 20 आले रे आले की त्याले गुणिले 12/11 करायचे. 12/11 तर पाठच राहते, खाली 11 वर 12. आता मला सांगा की हे किती गुणाकार होईल, तर 12 दूनी 24, 240/11. बस 240/11 म्हणजे तुमचा आन्सर. 240/11 म्हणजे तुम्हाला स्प्लिटिंग करता आलं पाहिजे. 11 दोन्ही 22, उरले किती 2, झाले किती 20, 11 1 11, उरले किती 20 मधून 11 गेले, उरले किती 9, म्हणजेच 21.9/11 असं आन्सर येते. 21.9/11 या ठिकाणी आहे. सो इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे 7 वाजून होणार. त्याच्या पुढे काय लावायचं, फक्त 7 वाजून. 7 वाजून 21.9/11 ला काय होणार, तर 90 डिग्रीचा कोन तयार होईल. सोबतच या ठिकाणी थोडंसं आणखी हे जे -15 केलं तर +15 करून बघायचं. जर या ठिकाणी ऑप्शन नसेल तर +15 करावं लागेल आपल्याला. मग जर +15 केलं तर काय होईल, तर 35 वजा 15चे +15 होईल. तर मग या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 50 होईल. बघा 50 झाले. आता 50 ला काय करणार तुम्ही, 50 गुणिले पुन्हा तसंच 12/11, 12 पंचे किती 60, 600/11. पुन्हा याच पद्धतीनं 240/11 जसं केलं तसंच आपण 600/11 करायला लागेल. 11 5 55, उरले 5, झाले 50, 11 44, 50 मधून 44 उरले किती 6. सो या ठिकाणी 6 टाकले, म्हणजेच दुसरी वेळ सुद्धा निघाली आपल्याला 7 वाजून 54 मिनिटे 6/11 सेकंद. एकतर ही वेळ याच्यामध्ये शोधा, नाहीतर ही वेळ याच्यामध्ये शोधा, दोनही राईटच आन्सर निघते. मग सांगितलं काय, पहिले तास बघायचे, त्याची 5 पट करायची, वजा 15 करायची किंवा +15 करायची, त्याच्यानंतर गुणिले 12/11 करायचं आणि स्प्लिटिंग करायचं. तुमचा आन्सर या ठिकाणी तयार राहते. आन्सर तर आपण 7 वाजून 21 मिनिटे 9/11, म्हणजेच हे तेच आलं. मिनिटे म्हणजे सेकंदामध्ये येतं, ते सेकंद म्हटल्यापेक्षा मिनिटामध्येच येतं. ठीक आहे. आता 7 आणि 8. आता तुम्ही स्वतः 8-9चं काढू शकता, 9-10चं काढू शकता, कुठले घेऊन तुम्ही काढू शकता. म्हणजे हे जे घड्याळ आहे ना, कोणत्या याच्या दरम्यानचं तुम्ही स्वतः काढू शकता. या पद्धतीने स्वतःच प्रश्न तयार करा, स्वतःच तुम्ही. आता घेऊया आपण 7वा प्रश्न. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून तर शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यामध्ये 90 डिग्रीचे किती कोन तयार होईल. मित्रांनो, रविवारपासून तर आपल्याला शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जायचं आहे. रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजेच असे किती दिवस होतात, तर 5 दिवस होतात. आता ही जी घड्याळ आहे तर ती 12 तासी घड्याळ आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी मी तुम्हाला घड्याळ काढून दाखवतो. या ठिकाणी 12, या ठिकाणी 6, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 9 झालं. मग 1 2 4 5 7 8
10 आणि 11. आता प्रत्येक तासाला 2 वेळा काटकोन तयार होते हे आपण बघितलं. मग 12 तासामध्ये किती वेळा काटकोन तयार होईल तर 24 वेळा काटकोन तयार होईल. मात्र त्यांच्या दरम्यान 3 आणि 9 ची वेळ येते म्हणून 3 आणि 9 ची वेळ याच्यातून वजा करावी लागते म्हणजे 2 वजा करावी लागते म्हणजे 22 वेळा काटकोन तयार होतं. 12 तासांच्या दरम्यान 22 वेळा काटकोन तयार होतो. मग ही जे घड्याळ आहे ती 12 तासांची आहे. या ठिकाणी इथे 12 तास, इथे 12 तास, 12 तास, 12 तास, 12 तास. आता 12 तासाला किती वेळा तर 12 तासाला 22 वेळा. 12 तासाला 22 वेळा काटकोन तयार होईल. आता हे 22 22 22 22 आणि 22 असं करून याची जर बेरीज केली तर 22 पंच 5 दिवस होतात ना. 22 पंच म्हणजे 110 वेळा काटकोन तयार होते. जर 24 तासाची घड्याळ पकडली तर, आणि या ठिकाणी 24 तासाचीच घड्याळ पकडण्यात आलेली आहे. 12 तासाची घड्याळ पकडली तर, 24 नाही हा, 12 तासाची घड्याळ पकडली तर हे आन्सर बरोबर निघते. सो 110 आन्सर राईट आहे. बघा राईट. नेक्स्ट क्वेश्चन. सकाळचे 10 ते रात्रीचे 10 या वेळेत मिनिट काटा व तास काटा यामध्ये 90 डिग्रीचे किती कोन तयार होईल. लक्षात घ्या. या ठिकाणी आन्सर काय तर 110 आहे. आता सेम टू सेम हे पण तसंच आहे. या ठिकाणी 12, या ठिकाणी 6, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 9. ठीक आहे. सकाळचे 10 ते रात्रीचे 10. सकाळचे 10 म्हटलं की या ठिकाणची वेळ आली. बघा लक्षात घ्या हे 10 ची वेळ. आणि रात्रीचे 10 म्हटलं तर थेट आपण इथून इथपर्यंत आलो. पण येताना 12 तासाचा वेळ ओलांडून आलो आपण. 10 ते 10 सकाळी आणि मग हेच काय तर संध्याकाळी 10 तासाची वेळ 12 तासाची वेळ ओलांडून आलो आपण. 12 तास 12 तास. आता एका तासामध्ये 2 वेळा काटकोन तयार होते. 12 तासामध्ये किती वेळा होणार तर 12 दोन्ही 24 वेळा काटकोन तयार होईल. 24 वेळा काटकोन तयार होईल. 12 तासी घड्याळाचा विचार करत आहोत आपण. 24चा नाही करायचा. 24 वेळा काटकोन तयार होईल. मात्र 10 वाजतापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 3 तासाची वेळ सुद्धा ओलांडली गेली आणि 9 तासाची वेळ सुद्धा ओलांडली गेली. म्हणून 3 साठी 1 आणि 9 साठी 1 असे करून 2 याच्यातून वजा केले की मग प्रॉपर आन्सर येते 22 वेळा काटकोन तयार होईल. काटकोन तयार होईल प्रॉपरली. किती वेळा 22 वेळा काटकोन तयार होईल. सो ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा राईटच आहे. 9वा प्रश्न. एक घड्याळ दर तासाने 5 सेकंद मागे पडते. घड्याळ मागे पडणे किंवा पुढे जाणे या संदर्भातले प्रश्न विचारलेले असतात. एक घड्याळ दर तासाने 5 सेकंद मागे पडते. दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावले तर रात्री 12 वाजता किती वेळ दाखवेल. आता बघा दुपारी 12 वाजतापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत, दुपारचे 12 ते रात्रीचे 12 या ठिकाणी 12 तास वेळ ओलांडल्याच जाते. दुपारचे 12 ते रात्रीचे 12 पर्यंत 12 तासांचा कालावधी होतो. आता 12 तासांचा कालावधी मात्र त्यांना आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे की दर तासांनी 5 सेकंद मागे पडते. मागे. म्हणून या ठिकाणी 12 तासामध्ये 5 सेकंद पकडले तर 12 पंचे 60 सेकंद. हे सेकंद 12 पंचे 60 सेकंद ती मागे पडेल ती घड्याळ. 60 सेकंद म्हणजेच काय रे मग तर 1 मिनिट मागे पडेल. 1 मिनिट मागे पडेल. आता मग ती रात्रीचे 12 वाजता किती वेळ दाखवेल. रात्रीचे 12 जर बघितले तर रात्रीचे 12 वाजता ती किती वेळ दाखवेल असा प्रश्न आहे. मग याच्यातून 12 वाजतामधून 1 मिनिट वजा करावं लागेल. मग तोंडी पण करता येते. तर ते काय तर 11 वाजून 59 मिनिटाची वेळ ते दर्शवणार आहे. कारण की 1 वजा करावं लागेल ना आपल्याला त्याच्यातून. सो प्रॉपर आन्सर येते आपल्याला 11 वाजून 59 मिनिटे. या ठिकाणी कधी सेकंद पण विचारले जाते. त्यावेळेस मग आपल्याला प्रॉपरली कॅल्क्युलेशन करावे लागते. ठीक आहे. याचा आन्सर आपला डायरेक्ट आला म्हणून आपण डायरेक्ट घेणार आहोत. नेक्स्ट. घड्याळात 4:30 वाजले आहेत तर मिनिट काटा हे बघा 4:30 म्हणजेच काय तर 4 वाजून 30 मिनिटे. बरोबर लक्षात घ्या. ही घड्याळ आहे. इथे 12 वाजले, इथे 6, इथे 3 आणि इथे 9. आता प्रॉपरली लक्षात घ्या. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 4, या ठिकाणी 5, 7, 8,
10 आणि 11. 4:30 वाजले आहेत दादा. किती वाजलेले आहे? 4:30 वाजलेले आहे. आता 4:30 वाजता बरोबर जो मिनिट काटा आहे तो इथे 6 वर असतो आणि तास काटा जो आहे तर तो बरोबर या 4 आणि 5च्या मधोमध असतो, म्हणजे इथे असतो. हा छोटासा जाळवाला राहील आणि हा लॉंग राहणार. आता इथे किती वाजले? तर 4:30 झालेले आहे. आता हा तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे. याच्यावाली एक्झॅक्ट तंतोतंत पोझिशन ही दक्षिणेकडे आहे. याच्यावाली जर बघितली तर आपण जर असं करतो ना, आपण अशा दिशा असते ना आपल्याला. इथे 12 वाजले, इथे 6 वाजले, इथे 3 वाजले, इथे 9 वाजले. आता हे काय आहे? तर उत्तर, दक्षिण, हे पूर्व असते, हे पश्चिम असते. इथं ईशान्य असते, ईशान्य, इथं आग्नेय, इकडे नैऋत्य आणि इकडे वायव्य असते. ह्या दिशा आपल्याला माहित आहे. पण ही जर बघितली तर 4:30 वाजता दक्षिणेकडे मिनिट काटा आहे. पण त्यांनी काय सांगितलं बघा, तर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो. एक्झॅक्टली तो दक्षिणेकडे आहे. मात्र आता त्यांनी सांगितलं की दक्षिण दिशा ही पूर्व झाली, म्हणजे मिनिट काटा हा पूर्व दिशा दर्शवतो, म्हणजे असं झालेलं आहे. म्हणून दक्षिणेचे काय झालं? पूर्व दिशा झाली. म्हणजे इथं बघा मी तुम्हाला सांगतो, ह्या दक्षिणेचे काय झाली? तर पूर्व दिशा झाली. मग इकडे चाललो ना आपण, आपला चाललो, प्रति घटीवत चाललो, म्हणजे इकडे चाललो. तर याची पोझिशन आपल्याला, याची पोझिशन जे इथे आहे तर ही पोझिशन आपल्याला बिलकुल अशी न्यावं लागेल, अशी. म्हणजेच तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? हा जो तास काटा आहे तो पण असाच वर जाईल, 2 घरं सोडून. म्हणजे 2, एक मुख्य दिशा टू मुख्य दिशा, हा उपदिशा टू उपदिशा. म्हणजेच हा जो काटा आहे, हा जो काटा आहे तो इकडे जाणार आणि आपली वेळ दर्शवेल. तो तास काटा आपली वेळ काय दर्शवेल? तर ईशान्य वेळ दर्शवेल. खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला दिशा ज्ञान माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अशी ग्राफिंग काढता आली पाहिजे. दक्षिण दिशा ही पूर्व झाली तर आग्नेय दिशा ही ईशान्य दिशा होणार. खूप इच्छा आहे. बघा, आन्सर आपल्याला राईट आहे. अशा पद्धतीने सर्व प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड खूप सारे प्रश्न आपण स्वतःही तयार करू शकतो आणि सोडवू शकतो. घड्याळीच्या संदर्भात हर एक कॉन्सेप्ट मी तुमच्यावाले क्लिअर करणार आहोत. माझे 3च व्हिडिओ येणार आहे. मात्र ऑल तुमच्यावाल्या कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्यावर मी 50-50 मार्क्सच्या टेस्ट घेणार आहोत. 50 मार्क्सच्या किती टेस्ट घेणार आहोत? तर 2 टेस्ट घेणार आहोत आणि त्या दोन्ही टेस्ट या स्टडी ॲप्सवर उपलब्ध करून देणार आहोत. जर तुम्ही इच्छुक असाल तर स्टडी ॲप्स हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. आणि जर का तुम्ही नवीन असाल तर स्टडी मॅथ हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.